त्यांना कशासाठी मत करता? 4 पैशासाठी? आज आहेत आणि उद्या नाहीत. आपण महिनाभर काम करतो, सगळ्याच जणी काम करतात. महिनाभर काम केल्यावर आपल्याला एक खट्टा पैसे येतो, पण ते 8 दिवसात संपतात. मग यांचे किती दिवस पैसे राहतील हो? यांचे किती दिवस पैसे राहतील? पैसे ते राहणार नाहीत. आम्ही रक्ताचे नाही, अरे आम्ही तर अस्सल रक्ताचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्सल रक्ताचे आहोत आम्ही. कारण स्वाभिमानाने मत करतो, स्वाभिमानाने जागृत राहतो. आमचे मुलं, माझे भाऊ बंधू सगळे ग्रॅज्युएट एज्युकेशन आहे, त्यांना नोकऱ्या नाहीत. काय दिलं त्यांनी निवडून येऊन? काहीच दिलं नाही. साधी तुम्हाला नोकरी सुद्धा नाही दिली. काय दिलं? काहीच दिलं नाही. मुलींना सुरक्षा नाही. मुलींना आहे सुरक्षा? आपले मुलं नुसते नशेच्या आहारी गेलेत. वेल एज्युकेटेड लोक नशेच्या आहारी गेलेत. काय तुम्हाला कोणता अधिकार दिला निवडून दिल्यावर? कोणता व्यवस्था केली? घरं बांधले तर घरं गळतात पावसामध्ये. खालून पण पाणी येतं आणि वरून पण पाणी पडतं आणि इवन गटाराचं पण पाणी येतं. किती घाणीत राहतो आपण. ते राहतात का हो एक दिवस निवडून येऊन घाणीमध्ये? राहत नाहीत. आपलं सोडवायला प्रश्न येतात का कधी? 5 वर्षाला मतदान मागायला येतात आणि पैसे सोडतात. 5 वर्षाला मतदान मागायला येतात आणि पैसे सोडतात आणि पैशाच्या जोरावर निवडून येतात. पण आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठं राहायला, काय करायला, कसे वागायला. कोणता प्रॉब्लेम झाला तर ते सोडवायला येत नाहीत. आपल्या आया बहिणी, आपले लेकरं, आपला नवरा, आपला मुलगा नशेच्या आहारी गेला म्हणून त्यांचे लोकांचे भांडे धुणे करायला चाललेले आहेत. भांडी धुनी करून येऊन लेकरांना नाही करतात. आपल्या लेकरांना इतक्या घाण परिस्थितीत नेऊन ठेवणार आहेत तेच. आपल्या एरियात 4 नशेचे अड्डे आहेत. 4 नशेचे अड्डे आहेत. ते कोणी सोडवायला सुद्धा येत नाही. मग आपला भाऊ, आपला बंधू, आपला मुलगा कुण्या नोकरीवर जाईल? कुण्याच नोकरीवर जाऊ शकणार नाही. म्हणजे आपली सत्ता बी नाही आणि आपलं काहीच नाही. अरे आपली